असं म्हटलं जातं की कोकणात एकापेक्षा एक अशा खूप सुंदर जागा आहेत. पण इथे खूप सुंदर जागा असून सुद्धा अशा सुद्धा जागा आहेत ज्या की कोकणातील खूप साऱ्या लोकांना माहिती सुद्धा नसते. आणि त्याच्यातीलच कोकणातील अशी एक जागा, कोकणाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी जवळच वसलेलं गाव. कोकणातील सुंदर गावांपैकी एक आहे पानवल. मधून वाहणारी सुंदर नदी आणि बाजूच्या दोन्ही डोंगरांच्या माथ्यावर वसलाय पानवल, जे चारी बाजूने वेढलंय ते उंच उंच डोंगर आणि त्यावर असलेल्या संपूर्ण निसर्गाने. आणि इथल्या निसर्गात एवढं सुंदर गाव वसलं असेल असं कोणी विचारही करत नसेल. पानवल गाव रत्नागिरी शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळेच इथे जायचा रस्ता सुद्धा खूप कमाल आणि सुंदर आहे. आणि याच सुंदर रस्त्यावरून प्रवास करून आपण गेल्यानंतर आपल्याला या गावचं सौंदर्य अजूनच जवळून पाहता येतं. या गावात त्याही प्रसिद्ध जागा आहेत ज्या खूप साऱ्या लोकांना माहिती आहेत. त्याच्यातील महत्त्वाचं लोकेशन म्हणजे आशिया खंडातील उंच पुलाच्या यादीत नाव असणारा प्रसिद्ध असा रेल्वे ब्रिज. हा ब्रिज खूपच उंच आहे, पण याचं जे सौंदर्य आहे ते इथल्या निसर्गामुळे अजूनच खुलून दिसतं. पावसाळा चालू झाला की इथे एक सुंदर वॉटरफॉल सुद्धा बघायला मिळतो. पण यापेक्षा पण सुंदर काही असेल तर त्याच शोधात मी आज पुढे चाललोय. कोकण आहेच असं की जसं आपण पुढे जातो तसं प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन आणि वेगळे पण नजरेस पडतंच. माझ्यासोबत सुद्धा पुढे तेच घडलं. जे सर्वांना माहिती आहे ते बघून मी पुढे अजून काही आहे का, असेल का, या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधत पुढे प्रवास चालू ठेवला. तर मित्रांनो, मी पानवल गावच्या आता अशा पॉईंटला आहे की जर तुम्ही माझ्या मागे बघितलात तर फुल कमालीचा निसर्ग आहे आणि मधूनच नदी वाहते. दोन्ही साईडला मी आता गाव म्हणजे ऑलमोस्ट बघून आलो, मला माहितीसुद्धा आहे. तर दोन्ही साईडला डोंगर आहे आणि मधूनच नदी वाहते. आणि इथे आल्यानंतर या सेंटर पॉईंटला आल्यानंतर एवढं कमालीचं वाटतंय ना, जबरदस्त सीन आहे. तुम्ही पण एकदा बघून घ्या. लोक आहे त्याच गोष्टीमध्ये रमतात. हा, आता मीही त्याला अपवाद नाही. मी पण ते सगळं बघून पुढे प्रवास करायचं ठरवलं. तासनतास वाट बघितलेल्या एसटीचा प्रवास, दोन बाजूला उंच उंच डोंगर आणि त्यातून वळण घेत गावाला जोडणारा रस्ता, गावाच्या मधून वाहणारी नदी, हे सगळं जर बघायचं असेल तर आपल्याला जावं लागतं ते म्हणजे आपल्या कोकणात. आणि कोकण म्हणजे स्वर्ग. आणि हे जे स्वर्ग आहे ते मी आज अनुभवत होतो. हा टाइमच असा आहे, निसर्ग सर्वाधिक सौंदर्याने भरलेला पाहायला मिळतो. कारण कोकणातला श्रावण महिना खूप खास असतो आणि निसर्ग तेव्हा त्याच्या सर्व बाजूने नटलेला पाहायला मिळतो. मी जे निसर्गाचं आजचं सौंदर्य बघत होतो त्या प्रसिद्ध गोष्टींपेक्षाही हे खूप सुंदर होतं. ना इथे गर्दी होती, ना इथल्या सौंदर्याने भरलेल्या नटलेल्या निसर्गाला कोण बघत होतं. इथला निसर्ग आपल्याच नादात मुक्तपणे तो दिवस जगत होता. गावाला भरभरून निसर्ग लागतो, पण याच निसर्गात वसलेलं पानवल गाव सुद्धा तितकंच सुंदर. हे गाव फक्त एक जागा नाही, तर ते एक भावना, एक घर आहे. जेव्हा जेव्हा आपण गावात असतो तेव्हा इथली माती, इथला वारा, सगळं काही आपलं वाटतं.
रोज सकाळचा पक्ष्यांचा आवाज, डोंगरातून येणारी थंड हवा आणि शांतपणे वाहणारी नदी. गावात आलो की हे सगळंच आपल्या मनाला एकदम शांत करून टाकतं. कारण शहरात श्वास घ्यायला लागलेलं मन गाव कुठेतरी विसरून गेलेलं. माझ्या या प्रवासात मला तेच दिसतं की प्रत्येक गावाने इथल्या प्रत्येक माणसाला खूप काही दिलं. जगण्याची मूल्य, मेहनतीचं फळ आणि निसर्गासोबत जोडलेलं आपलं खास नातं. आता हे टिकवायचं कसं हे फक्त आपल्या हातात असतं. कारण काहीतरी बदलायचं म्हणून आपलं गाव संपलं नाही पाहिजे. आपलं गाव जगलं पाहिजे, आपलं गाव जपलं पाहिजे. गावात अजूनही पूर्वीपासून जपलेले सण उत्सव होतात. खूप सारी लोक आजही या निसर्गाशी नाळ जोडलेल्या गावातच राहतात. आपण गावात फिरताना एक गोष्ट नक्की लक्षात येते, ती म्हणजे अतिथी देवो भव. हे जे आमची कोकणातली गावं आहेत ना, तिथल्या गावातील कोणत्याही घरात गेलो की चहा विचारणार, अगदी जेवायला सुद्धा. आणि हे फक्त गावातच पाहायला मिळतं. एवढी सुंदर आहेत माझे कोकणी गाव आणि इथली माणसं. त्यातीलच आज मी फिरत होतो ते हे सुंदर गाव, निसर्गाशी नाळ जोडतो पानवल. या गावासारखी अजून कोकणातील सुंदर गावं बघायची असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब. आणि या गावासारखी अजून सुंदर गावांचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती आहे ते सुद्धा. गाव जपूया, गाव जपूया. भेटूया लवकरच अशाच एका सुंदर गावामध्ये.